प्रतिमाचं सन्मान चिन्ह गेलं. मी अमोलदादा यांना मात्र सन्मानित केलं जाते. सौजन्यवीर सामनावीरचे सौजन्य निलेश मोरे साहेब श्री महालक्ष्मी मोबाईल शॉप महाबळेश्वर यांच्या मार्फत मात्र आकर्षक असे टी शर्ट देण्यात आले. त्यांचं सुद्धा खूप खूप कौतुक असेल. ते मात्र मेडल देऊन सुद्धा सन्मानित केलं जाते. अमोल शिंदे यांना अप्रतिमाशी पारी खेळली गेली आणि सन्मान चिन्ह सुद्धा द्यायचं आहे. हे सामनावीरचं एक सन्मान चिन्ह सुद्धा द्यायचं आहे. अप्रतिमाशी खेळी केली आणि मात्र पहिल्या सामन्यात विजेतेपद नक्की मिळवून दिलं आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती. दोन शब्द दादा, त्याच मॅचची पहिली मॅन ऑफ द मॅच काय बोलणार? हो नक्की, स्टार्ट थोडा खराब झाला होता माझ्याकडून. बॉल थोडे डॉट झाले होते, अंडर प्रेशर होतो. पण नंतर जेव्हा बॉल कनेक्ट झाल्यानंतर मी मला माहिती होतं की जे डॉट काढले ते भरून काढू. एक फायनली चांगला स्कोअर झाला आमच्याकडून आणि बॉलिंग आम्हाला माहिती होतं, अनुभव होता. आम्ही खोलू म्हणजे 50-60 जरी दिले असते तरी लास्ट बॉलपर्यंत घेऊन जाण्याची आमची कॅपॅसिटी होती आणि त्याच पद्धतीने आम्ही केलेले. धन्यवाद. तुम्ही उभे राहिलात आणि मात्र टीमचा स्कोअरचं पारडं उंचवण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं. इथे मात्र 2 मिनिटं थांबायचं सर. विशाल आपला कॅप रिमूव्ह करायची आहे मित्रांनो. सर्व प्लेयरला विनंती असेल, ज्या कॅपचा स्पॉन्सरनं आपल्याला एवढ्या मोलाचं सहकार्य केलंय मित्रांनो, त्या कॅप परिधान करणं अनिवार्य असेल सर्व प्लेयरला. हा, नाहीतर इतरच तर कोणती कॅप तुम्हाला अलाउ केली जाणार नाही. सर्व टीमला विनंती असेल कमिटी मार्फत एक आपलं चला ओळख सामन्यांकडे. थोडीशी रणनीती पाहायला मिळते. पहिला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. नक्कीच 2 धावा अर्जित केले गेलं. श्री गणेशा केला गेला 2 धावांनी. श्री गणेशाला पुन्हा एकदा वंदन करूया. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्या होते सुजित गोलंदाजी मारतो. सुजित पहिला चेंडू डावकुरा फलंदाज विशाल यांच्या मार्फत मारण्याचा प्रयत्न. पाहूया पंचांकडे न जाऊ द्या. पहिल्या चेंडूवरती मात्र खणखणीत दणदणीत चौकार. दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या पाहिली तर 2 चेंडू अखेर 6 धावा. फलंदाजी एका बाजूला पाहिलं तर विशाल, दुसऱ्या बाजूला सुरेश. मात्र विशाल डावखोरा फलंदाज सुजित यांच्यावरती हवी होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. बॅटची इनर एज लागली गेली. चेंडू जातो का पाहूया. बाउंड्री लाईन मध्ये नक्कीच पाहणं गरजेचं असेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. समय सूचकता पाहायला 2 धावा अर्जित केल्या गेल्या. 2 धावसंख्येत मात्र धावसंख्येत वाढ. धावसंख्या 2 ने पुढे होते. धावसंख्या होते 8. सर टोटल 2 धावा ना. ओके सर, थँक्यू. तर पुन्हा एकदा डावखोरा फलंदाज नक्की विशाल यांच्या पाहायला मिळते. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एका धावेवरती समाधान मानलं गेलं. आता मात्र असेल तो सुरेश. इथे मात्र पुन्हा एकदा पाहूया सुरेश. हो, चांगला चेंडू होता. सन्मान दिला गेला. 1 धाव नक्की अर्जित केली दिली. एका धावेवरती समाधान मानणार का? तर येस, एका धावेवरती समाधान. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते 10. शेवटचा चेंडू शेष असेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती मार्ग. आता मात्र राऊंड द विकेट खेळला जातो डावखोऱ्या फलंदाजासाठी. डावखोरा फलंदाज पाहिलं तर विशाल. आता मात्र सुजित आणि विशालाचं समीकरण पाहायला मिळेल. इथे मात्र डान्सिंग द डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एसटीची ची नामी संधी होती. कदाचित एसटी रक्षकाने चुकवली गेली आणि मात्र 1 षटकाचा खेळ संपुष्टाला. 1 षटकाखेर धावसंख्येत कोणते विकेटचं पतन नाही. धावसंख्या होते 10.
चला मित्रांनो, जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही, त्वरा करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळेअभावी मात्र सर्व सामने किंवा काल सुद्धा वेळेअभावी एक सामना राहिला गेला. इथे सुद्धा तुम्हाला विनंती असेल कोणती थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. आपण पाहुणे कलाकार आहेत, आपण आपल्याच आयोजनामध्ये आपण सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. मात्र पुन्हा एकदा चांगला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आता गोलंदाजी मार्ग गोलंदाज सचिन. इथे मात्र पहिला चेंडूला भिरकावून दिला गेलं सुरेश यांच्या मार्फत. पाहूया झेल होतो का, आणि झेल, अप्रतिम असा झेल. इथे मात्र नक्कीच हॉच पडलं गेलं. तर मित्र हॉच घेऊन जा मागचं. नक्की अप्रतिम असा झेल घेतला गेला. आणि सुरेश एक षटकारांचं वाद होतं ज्याच्या मार्फत मात्र नक्कीच पाहायला गेला. सचिन मॅन फ्रॉम घोडे पारूड गावावरून मला का बोलवलं जातं, का मी माझ्या खेळाचं प्रदर्शन दाखवणं, फलंदाजी असो गोलंदाजी असो, का माझ्यावरती विश्वास दाखवला गेला, मात्र नक्की दाखवून देतो सचिन. अप्रतिमाशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती सुरेश. एक सुरेशची फलंदाजी बघणं कदाचित गरजेचं होतं. सुरेश हा षटकार मारण्यासाठी माहीर होता. एक अप्रतिमाशी फलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. पण इथे मात्र थोडासा षटकाराच्या खेळीच्या नादामध्ये मात्र आपल्या विकेटचं पतन झालं आणि सुरेश बॅक टू द पवेलियन. आता मात्र येतो अजितदादा शेलार, एक कॉमेडियन कॉमेंटेटर सुद्धा आहेत. अप्रतिमाशे फलंदाज सुद्धा आहे, अप्रतिमाशे गोलंदाज सुद्धा आहेत. एक चांगलं विनोदी व्यक्तिमत्व असणारे, नक्कीच फलंदाजीच्या जागी फलंदाजी, विनोदाच्या जागी विनोदाची असे एक व्यक्तिमत्व असले अजय शेलार आता मात्र नक्कीच मार्गस्थ पाहायला मिळत आहेत. इथे मात्र एक धाव नक्की अर्जित केली गेली सचिनच्या गोलंदाजी होती. इथे मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया पंचांकडे वाईटची दाद तर मागितली. येस, पंचांमार्फत मात्र वाईटचा इशारा केला गेला. नियम क्रमांक 25चं पालन केलं. पंचांमार्फत गोलंदाजाला दंडित केलं गेलं. सचिन यांच्या स्वरूपात मात्र स्क्वेअर डिलिव्हरी मात्र नक्कीच पाहायला मिळाली. एक धाव नक्की अर्जित केली. धावपटलावरती धावसंख्या पाहिलं तर धावसंख्या होत्या 12. हो, क्लासिकल कलात्मक मॅग्निफिसेंट षटकार. चेंडू गेला सीमा रेषे पार. खणखणीत दणदणीत षटकार. वाह वाह रे वाह करी, काय क्रिकेटची खेळी करी. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. दणदणीत खणखणीत षटकार. धावसंख्या पाहिली तर धावपटला होती 18. पहिला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू. आणि अजित हे षटकारासाठी माहीर असलेले फलंदाज. रबर फॉर्मेट असो किंवा टेनिस फॉर्मेट मध्ये अप्रतिमाचे षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आल्या पावली पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळला, मोठा आघात केला. सचिन यांच्या गोलंदाज जुना बॉल द्यायचा. अप्रतिमाचा फटकेबाजी पाहायला मिळते. दिशेने फलंदाजी करताना पाहायला मिळते. धावसंख्या धावपटलावरती पाहिली तर धावसंख्या होते 18. पुन्हा थोडस दबाव तंत्रामध्ये असल्या कारणाने मात्र नक्की वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. पुन्हा एक धाव. स्क्वेअर चेंडू घोषित केला. धावसंख्या होते 19 आठवल्यावर पुन्हा आपल्याला आठवण येते महाराजांची जयंती. नक्की इथे मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न चांगला होता.
एक धाव अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? एका धावावरती समाधान. धावसंख्या 20. आधी 19 आकडा आठवला नक्कीच आपल्याला आठवतं. सह्याद्रीच्या कुशीतून नाद भवानी गाजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे. नक्कीच अप्रतिम. इथे मात्र धावसंख्या होते 22-0. इथे आता पुन्हा एकदा विशाल सलामीचा फलंदाज मात्र खेळपट्टीवरती सज्ज आपले पारून. आता मात्र थोडासा आक्रमकपणा घेणार का? इथे मात्र दोन्ही फलंदाज अप्रतिम आहे. सचिन तो नक्कीच घोडे पारूड गावला बिलॉंग करणारे हे सचिन. इथे मात्र नक्कीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतात शिवाय रॉयल फायटर्स या संघामार्फत. इथे मात्र कुणाल संघाचे मात्र कुणाल इलेव्हन संघामार्फत मात्र दोन फलंदाज आहेत, विशाल आणि अजित. इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला व्हाईटची दाद मागितली गेली. कदाचित व्हाईट नसावं आणि पंच मात्र दाद फेटाळली गेली आणि एक फेअर चेंडू म्हणून नक्की घोषित केला गेला पंचांमार्फत. आणि नक्की धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावपटल्यावरती पाहिली तर धावसंख्या मात्र जैसी ती धावसंख्या 20-20. ते पुन्हा नक्की एखादा रीती मात्र कणकणी दणदणीत पुन्हा एकदा चौकारचा मात्र चेंडू गेला सीमारेषा. बॅटची इनर एज लागली गेली आणि मात्र नक्कीच बॅटची एज लागली गेली आणि मात्र रूपांतर झालं चौकारमध्ये. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्येत 24 धावा. 24 धावा आठवल्या मित्रांनो. नक्की आपल्याला आठवण येते आपले मास्टर ब्लास्टर सचिन सर यांचा जन्मदिवस. नक्कीच तो किस्सा 1989 इंडिया वर्सेस पाकिस्तानचा सामना चालू असताना सचिन सरांना चेंडू लागला आणि मात्र सर्वांमार्फत मात्र नक्की त्यांना जाऊन बसण्याची विनंती केली गेली. त्यानंतर मात्र सचिन सरांच्या तोंडून एकच वाक्य आलं, मैं खेलेगा. मग त्यांच्याकडून आपण जर काय शिकू शकतो तर प्रभाव विरुद्ध पोहण्याची क्षमता, दृढता ज्या माणसाकडे आहे तो कठीण प्रसंगामध्ये सुद्धा तेच बोलतो की मैं खेलेगा. नक्कीच आपल्या ग्रेट सरांसाठी मात्र खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला मात्र तेजमय अशा शुभेच्छा या सामन्यांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सुजित. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. ओह चांगलं अप्रतिम अशी खेळ. दोन्ही मात्र आतापर्यंत पाहिलं तर एकमेकांसोबत अनेक वेळा भिडलेले, एकमेकाचे डावपेच एकमेकाला माहित आहेत. सुजित आणि अजित दादा अप्रतिम अशी दोन्ही बॉलर आणि बॅट्समन यांचं मात्र नक्कीच इथं बॅटल रंगताना पाहायला मिळेल. कारण दोन्ही एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा आहेत. एकमेकांसोबत अनेक मॅच सुद्धा खेळलेल्या आहेत आणि इथे मात्र तेच एकमेकांसोबत शिकत. इथे मात्र पाहावं लागेल प्रेक्षकांना कोण कोणावरती हवी होणार, सुजित की अजित. ओह मारण्याचा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटर एज लागली गेली. चेंडू त्यांना झेल होताच आम्ही संधी आणि इथे मात्र होतं आयुष्यमान भव. पुन्हा एकदा मात्र मोठं जीवदान मिळतं आणि ते कोणाला मिळतं, अजित यांना. आता मात्र अजित यांना थोडासा अजेंडा बदलावा लागेल, आक्रमकपणा घ्यावा लागेल. सुजित थोडेसे नाखुश असतील कारण अप्रतिम अशी गोल विकेट सोडला तर कोणाचा, अजित ज्यांच्यामध्ये षटकार मारण्याचा जमखम आहे, अप्रतिम षटकारासाठी माहीर असलेले त्यांचा झेल सुटणं म्हणजे त्यांना मात्र नक्कीच एक नामी संधी दिली सारखी आहे. ते मात्र अप्रतिम अशी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल दोन्ही संघांना. जर आपल्या संघाचं, आपल्या टीम ओनरचं किंवा आपलं वैयक्तिक नाव जर तुम्हाला नावाची प्रतिष्ठा जर जपावी, नाव लौकिक करायचं असेल तर मात्र तुम्हाला नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 100% एफर्ट द्यावा लागेल मैदानामध्ये. कारण मैदानामध्ये जो रंगणार, जो गाजणार तोच मात्र झळकणार. इथे मात्र त्याप्रमाणे मात्र साजिशी खेळी करावी लागेल. ओह इथे मात्र कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीच्या पटलावरती अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतं. बाईच्या स्वरूपात एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत एकने वाढ होईल. धावसंख्येत पटलावरती पाहिलं तर धावसंख्या होते 26. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फिरकी बोटांची जादू, कलात्मक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीच्या पटलावरती अधिराज्य करताना पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा समीकरण असेल अजित सुजित. ओ इथे मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र काढलं होतं मात्र निखिल जेल आणि मात्र खुश होताना पाहायला मिळतं तो सुजित. का तर विकेट गेली अजितची, खुश झाला सुजित. नक्कीच पाहावं लागेल. एक अप्रतिम असा मोठा मासा गळाला लागला सुजित यांच्या. कारण त्याला माहित होतं जर अजित दादा जर खेळपट्टीवरती राहिले तर मात्र धावांचा उच्चांक अप्रतिमाने खूप सारा उच्च आलेख गाठला जाईल. म्हणून मात्र विकेटचं गरज होते अजित यांच्या. म्हणून सुजित कदाचित खुश झाले असतील. पुन्हा एकदा समीकरण तेच, विकेट गेला अजित, खुश झाला सुजित.
आता मात्र फलंदाजासाठी होतो फलंदाजासाठी होतो आकाश मॅन फ्रॉम कुमटे. या पुढचा होणारा सामना असेल पुन्हा एकदा गावदेवी आधीचा विजेता संघ गावदेवी 3003 वर्सेस रोहित स्पोर्ट्स. दोन्ही संघाला विनंती असेल या 5 षटकांचा सामना झाल्यानंतर हाफ इनिंगमध्ये मात्र नाणेफेकीसाठी यायचं आहे. गावदेवी 3003 वर्सेस रोहित स्पोर्ट्स. दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस्का बॉक्समध्ये यायचं आहे 5 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर. आता गोलंदाजी मार्ग पुन्हा सुजित. आता मात्र डावकुरा फलंदाज असेल तो नक्कीच विशाल. विशाल स्ट्राईक इथे मात्र स्टेपिंग केले डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न पाहूया जेल होतो का. पंचांकडे नजर वळवला. यस पंचां मात्र कळवण्यात आलं हा षटकार. चेंडू गेला सीमा रेषा पार. धावसंख्या धावपट्टीवरती लागते 32. तर सुजित त्यांच्यावरती आघात केला. डान्सिंग द ग्राउंड स्टेप आउट केलं गेलं आणि त्यांना चेंडू धरला सीमारेषा पलीकडे. इथे मात्र नक्कीच काऊ कॉर्नरमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. षटकाराची दिशा दाखवली सुजित त्यांच्या गोलंदाजी होते. पुन्हा एकदा विशाल पुन्हा एकदा स्टेप आउट केला. बॅटची आउटर एज लागली गेली. एक धाव अर्जित केली. क्षेत्ररक्षक चुकी करतो आणि 2 धावा घेणार का ते घेणं गरजेचं होतं का. तर एका धावावरती समाधान मानलं लागतं. धावसंख्येत 2 ने वाढ होईल. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 2 गडी आले तंबूच्या आशेला. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या होते 33. चला विनंती असेल शिवाय रॉयल पार्टनरचे स्वयंसेवक चला ड्रिंक ब्रेक पाणी घेऊन जा मित्रांनो त्वरा करा. तुम्ही सज्ज राहायचं मित्रांनो. 3 ओव्हर नंतर सर्व टीमला विनंती असेल सांगितलं जाणार नाही 3 ओव्हर झाल्यानंतर मात्र ड्रिंक ब्रेक असेल तेव्हा त्वरा करायचं. तुम्ही तयारीत राहायचं आहे. नक्की ड्रिंक ब्रेकची आठवण झाली तर ज्यावेळी मात्र IPL चालू होतं सनराइज हैदराबादचे डेव्हिड ऑर्नर यांना ज्यावेळी मात्र त्यांनी टीममधून थोडीशी विश्रांती घेतली होती पण विश्रांती घेतल्यानंतर सुद्धा ते मात्र ज्या अनोख्या पद्धतीने ड्रिंक ब्रेक व्हायच्या आधीच मात्र सज्ज राहायचे आणि मात्र आपल्या प्लेअरची सेवा करत होते. नक्कीच एक आदर्श नक्की त्यांच्याकडून नक्कीच पाहायला मिळाला IPLच्या दरम्यान. तो गोलंदाजी मार्ग गोलंदाज येतो. बॅटिंग पॉवर प्ले ओके. गोलंदाजी मारतो निखिल. अक्षय सोंडकर ओके. अक्षय सोंडकर मॅन फ्रॉम पार. मात्र समीकरण अक्षय टू विशाल. इथे मात्र
मात्र मारण्याचा प्रयत्न चांगला होता, पाहूया काय असेल नक्कीच. आणि मात्र चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा चौकार, चौकार धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळाले. धावसंख्या होते 39. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय यांच्या मार्फत. इथे मात्र पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड स्टेप आउट करण्याचा स्टेजच्या दिवशी चढवलेला चेंडू होता. सचिन चेंडू खाली सज्ज होता, मात्र जीवदान मिळालं घेतं. चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. झेल घेण्याची नामी संधी होती, परंतु मात्र संधी गमावली गेली. धावसंख्या 2 ने वाढवेल. धावसंख्या दापटल्यावरती लागते 42 41, माफ करा 41. तेव्हा पुन्हा एकदा अक्षय सज्ज, विशाल आक्रमकपणा दाखवणार का पाहावं लागेल. हो, इथे मात्र पुन्हा शेच्या दिशेने सेम चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र कोणती चुकी करत नाही. चेंडू गेला सीमारेषा पार. बॅक टू बॅक पुन्हा एकदा षटकार. मात्र नक्की दाखवला तर एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू षटकार, दुसरा अक्षय मार्फत डॉट, तिसरा पुन्हा षटकार. आता पाहूया काय असेल. अक्षय की विशाल, विशाल की अक्षय, कोण कोणावरती हवी होणार काही क्षणातच मात्र पाहायला मिळणार. अक्षयच्या मात्र आघात केला गेला. विशाल याने डान्सिंग द ग्राउंड स्टेप आउट केलं आणि मात्र नक्कीच षटकारांची खेळ करण्यामध्ये 2 षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळाले. अक्षयच्यावरती मात्र प्रति हल्ला चढवला गेला, आघात केला गेला. एव्हरी ॲक्शन थिअरी इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ज्या वेगानं चेंडू फेकला त्याच वेगानं चेंडूला देखील बाहेर फेकलं गेलं. हो, इथे मात्र चांगला कमबॅक केला गेला नक्कीच अक्षयच्या मार्फत. थोडीशी निर्णायक गोलंदाजी, बॅटिंग पॉवर प्ले. धावसंख्या पाहिलं तर धावसंख्या होते 3 षटकांचा खेळ, सॉरी 4 षटकांचा खेळ संपूर्ण. धावसंख्या होते 47. चला त्वरा करा मित्रांनो, जास्त वेळ टीम मिटिंगला आपल्याला अलाउड नाही मित्रांनो. आपण आपल्याच व्यासपीठावरती खेळतो, आपल्याच होम ग्राउंडमध्ये, आपल्याच आयोजनामध्ये खेळताना मात्र तुम्हाला सहकार्य करणं गरजेचं. तुम्हाला सुद्धा माहिती आहे वेळ होतो, मला शेवटी फायनलला किती वेळ होतो. तुम्हाला तर अंधारामध्ये खेळावं लागणार, पण तुम्ही जेवढं आतापर्यंत हरिअप स्पीडअप घ्याल तेवढं मात्र नक्की आपल्याला प्रेक्षणीय सामने पाहायला मिळतील. चला मी विनंती करतो रोहित स्पोर्टचे संघ मालक माननीय श्री आदरणीय सन्माननीय असं व्यक्तिमत्व सुरेशभाई उत्तेकर, अध्यक्ष संघर्ष समिती कोयना पाचगाव ठाणे, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. विनंती असेल सर आपल्याला आपण इकडे व्यासपीठावरती यायचं आहे, व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. नक्कीच 6 षटकार, माफ करा षटकार पाहायला मिळाला. अप्रतिमाशी फलंदाजी, छोटासा फलंदाज मात्र नक्कीच कलाकृती दाखवताना पाहायला मिळतो.
ते मात्र पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळाली. इथे मात्र पुन्हा एकदा नक्कीच एक रन नक्की धावची अर्जित केली गेली धावसंख्येत. इथे मात्र पुन्हा नामी संधी होते का आणि धावचीची संधी. विशालानं मात्र आपला विकेट करावा लागतं सॅक्रिफाईस. वाईटच्या स्वरूपात नक्की हा वाईट दिलंय. वाईटच्या स्वरूपात मात्र दंडित केलं गेलं. नक्कीच एक धाव अर्जित केली गेली. वाईट प्लस एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच अर्जित केला गेला. एक धाव संख्येने वाढ होते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. पुन्हा झेलची संधी आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 विकेट. इथे मात्र दुसरा गडी जातो तंबूच्या आश्रयाला. आकाश मात्र तंबूच्या आश्रयाला नक्की पाहावं लागतंय. करूया विकेट साठी डीजे ला मात्र विनंती करूया. डीजेच्या स्वरूपात ऐकू एक सुरील संगीत विकेटचं सेलिब्रेशन. महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. इथे मात्र पुन्हा एकदा पाहूया. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो का सीमारेषा पार. इथे मात्र पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. षटकाराचं स्वागत करूया. पुन्हा एकदा विनंती करूया डीजे मार्फत ऐका सुरेल संगीत. डीजे 161 KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. इथे मात्र पुन्हा एकदा पाहूया चौकार पाहायला मिळतो. धावसंख्येत आपटल्यावरती लागते. धावसंख्या होते 65. विजयासाठी लक्ष असेल 66. चला यापुढचा होणारा सामना असेल गावदेवी 3003 वर्सेस रोहित स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. चला टॉस का बॉक्स मध्ये यायचं मित्रांनो. गावदेवी 3003 वर्सेस रोहित स्पोर्ट्स. पंढरी 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 टेनिस क्रिकेटची पंढरी पंढरी.
त्याला विनंती असेल दोन्ही कर्णधार गावदेवी 3 डब्बल करतो. हे घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते विनंती करतो रामचंद्र साहेब सपकाळ आपल्याला विनंती असेल आपल्या शुभाचे नाणेफेकीचा गोल करायचा आहे. गाजते चला विनंती असेल प्रवीण शिंदे पाचगावचे कॉमेंटेटर आहेत आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चला विनंती असेल यापुढचा सामना असेल गावदेवी 3003 वरतीच रोहित स्पोर्ट्स दोन्ही बलाढ्य संघ गावदेवी 303 पाहिला तर आधीचा विजेता संघ आणि मात्र आता रोहित स्पोर्ट्स आजच्या दिवसातील पहिला सामना खेळताना नक्की पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल घेऊया. नक्की शुभ संकेत घेतला गेला रोहित स्पोर्ट्सच्या संघनायकाने काय रणनीती असेल शॉर्ट मध्येच घेऊया. आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. कितीचं टार्गेट टार्गेट आम्ही त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईन आहे त्यांना 60च्या आतमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. चला धन्यवाद तुम्हाला शुभ संकेत घेतला शुभ खूप खूप शुभेच्छा. तर तुमचं काय असेल टार्गेट सांगा शॉर्ट मध्ये. काही नाही आमची सेकंड मॅच आहे त्यामुळे आम्हाला जास्त थोडा एक्सपिरियन्स आहे या विकेटवर आणि त्यांची फर्स्ट मॅच असल्यामुळे तो ॲडव्हान्टेज आम्ही घेऊ जरा. आणि 70+ मगाशी काय आलं पहिल्या 2 ओव्हरला जास्त स्कोर आला नाही त्यामुळे आता जरा ट्राय करू चांगली सुरुवात करायला आणि चांगला स्कोर उभा करायला प्रयत्न करू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला त्वरा करा मित्रांनो. चला बोलूया सामन्यांकडे. आता मात्र रंगत देणारा सामना असेल. डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न केला होता पहिल्या चेंडूवरती मात्र सीमारेषा पलीकडे जाणार का चेंडू. 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मार्गस्थ होताना पाहायला मिळाले आणि नक्की 2 धावा अर्जित केले का 3 धावा अर्जित केले पाहूया काही वेळातच कळेल पंचांमार्फत. 2 धावा नक्की अर्जित केले गेले. धावसंख्या 2 ने वाढवून श्री गणेशा केला गेला. इथे मात्र टार्गेट असेल मात्र रनांसाठी असेल तर शिवाय रॉयल त्यांच्यावर असेल. इथे मात्र पुन्हा एकदा जेलची संधी होते का पाहावं लागेल. येस विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहिला गडी जातो तंबूच्या आशाला. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन मात्र नक्की होताना पाहायला मिळालं. आता मात्र एका बाजूला असेल निखिल ब्रँड क्रिकेटचा KSK क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अखाती देशापर्यंत ज्याची ख्याती असलेला कोहिनूर नक्कीच कोहिनूर हिरा म्हणून संबोधला जातो क्रिकेटचा. गिरगावचा वन अशी सुद्धा त्याला उपाधी दिली गेली. इथे मात्र चांगली क्षेत्ररक्षण मात्र जोरदार अपील केली गेली कारण की गरज होती. त्याला माहित आहे कोणाची विकेट जाणार निखिल कारण निखिल जर आउट झाला तंबूच्या आशाला जर परतला तर मात्र नक्की
तर निखिल मात्र नक्की तंबूच्या आशाला तर खूप मोठा इफेक्ट पडू शकतो आणि त्याच विकेटचं पतन होणं खूप गरजेचं असेल. काय असेल पुढची रणनीती पाहावी लागेल. इथे मात्र गोलंदाजी मार्क करतो गोलंदाज संतोष. अप्रतिमाशी गोलंदाजी. निखिल यांना सुद्धा जखडून ठेवलं गेलं. डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओके सर. तर पुन्हा एकदा पाहूया. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजामार्फत. हो इथे मात्र चांगला मारण्याचा प्रयत्न चांगला होता. जेल होतो का पुन्हा एकदा पाहावं लागेल. हो विकेटचं पतन. अप्रतिमाशी जेल केला आकाश जाधव मॅन फ्रॉम कुमटे याच्या मार्फत. अप्रतिम जेल. अवघड असा जेल होता पण त्याला मात्र नक्की सोपा करून दाखवला. आणि हा जेल किती महत्वाचा होता निखिल यांचा. निखिल यांना मात्र एक मोठा कोहिनूरचा ब्रँडेड प्लेअर नक्कीच कोहिनूर हिरा KSKचा इथे मात्र नक्कीच तंबूच्या आशेने त्याला पाहायला मिळतोय. मात्र मोठ्या विकेटचं पतन त्याला पाहायला मिळतं. काय गोलंदाजी मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्की निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तेव्हा सुद्धा मात्र प्रेशराईज केलं होतं यष्टीरक्षकाने. अपील केली होती नक्कीच विकेटची. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लीग बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आणि तिथे मात्र आकाश. काय अप्रतिम असा झेल पाहायला मिळाला. स्वतःला थोडंसं सावरलं. चेंडू खाली गेला. थोडासा चेंडूने सुद्धा फिल्मी स्टाईल मध्ये उडी मारली होती पण तो पुन्हा मात्र त्याला जखडलं गेलं आणि मात्र मोठा विकेट होता. आणि त्या विकेटचं महत्व काय होतं ते सेलिब्रेशनवर मात्र नक्की पाहायला मिळालं. ओके नक्कीच विनायक दादा यांनी जर सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर रोहित स्पोर्ट्सचे संघ मालक माननीय श्री सुरेश भाई उतेकर यांच्यातर्फे रोख रक्कम 1001 चं रोख पारितोषिक. विनायक दादा शिंदे तुमच्यासाठी सलग 3 षटकार रोख रक्कम 1001 रुपये रोहित स्पोर्ट्सचे संघ मालक माननीय श्री सुरेश भाई उतेकर यांच्या सौजन्याने. तर मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम अशी गोलंदाजी. कृपया दोन्ही संघाचे 13वे प्लेयर एक्स्ट्रा स्वयंसेवक विनंती असेल जेव्हा तिसऱ्या षटकानंतर मात्र ड्रिंक ब्रेक होईल त्यासाठी पाणी आत्ताच इथून घेऊन जायचं आहे मित्रांनो आणि आपल्याकडे घेऊन ठेवायचं आहे. विनंती असेल 13वा प्लेयर घेऊन जायचं. इकडे शीतपेटी तयार करून ठेवली गेली आहे. शीतपेयाची शीतपेटी. आपल्याला विनंती असेल दोन्ही संघाचा एक प्लेयर यायचा आहे 13वा आणि हँडल आहे दोन्ही ठिकाणी एक बाजूला पकडून मात्र घेऊन जायचं आहे. ते मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल पहिल्या गोलंदाजांना. आता मात्र दुसरे गोलंदाजी वैयक्तिक पहिलं सांगितलं. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अश्विन. आता मात्र सलामीला असेल सचिन. 2 साईडला असेल तो विनायक. तर मात्र समीकरण असेल नक्कीच विजयासाठी तुम्हाला 65 धावांचं 66 धावांचं लक्ष आहे. 66 धावांची खेळी करताना मात्र थोडासा संयमी खेळी करणार की आक्रमकपणा घेणार काही वेळातच पाहावं लागेल. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावपट्टावरती पाहिलं तर धावसंख्येत 11. सॉरी माफ करा आधीचा चेंडू निर्धाव चेंडू होता नक्कीच. आता मात्र एक धाव अर्जित केली गेली. आता धावसंख्या होते 11. 22च्या स्वरूपात नक्की एक धाव अर्जित केली गेली. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळाली. धावसंख्या होते 11. आता मात्र विनायक असेल. विनायकला 3 षटकारासाठी रोहित स्पोर्ट्सचे संघ मालक सुरेश भाई उतेकर यांच्यातर्फे रोख रक्कम 1001
सलग 3 षटकारासाठी. तर काय असेल रणनीती, इथे मात्र क्रिकेटचं बॅटल, क्रिकेटचं वर, क्रिकेटचं युद्ध मात्र रंगताना पाहायला मिळते. दोन्ही बल्लाढ्य संघ आहेत. जो जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये 2 पॉईंटचं मात्र नक्कीच आपल्या खात्यामध्ये अर्जित करेल. जो मात्र पराभूत होईल त्याला मात्र पुढच्या सामन्यासाठी डू ऑर डायचा सामना असेल. इथे मात्र दोन्ही संघांसाठी असेल करो या मरो, डू ऑर डाय. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता, बॅटची आउटर रेट लागली. इथे पुन्हा एकदा विकेटचं पतन. इथे मात्र 1001 वाचले गेले नक्कीच. इथे मात्र विकेटचं पतन. क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची, घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. तो मात्र फलंदाजीसाठी होतो तो दीपक कदम. तर थोडीशी मात्र रणनीती बदलावी लागेल. इथे मात्र शिवाय फायटरचे 2 बल्लाढ्य फलंदाज, 3 फलंदाज मात्र तंबूच्या अशल नक्कीच पाहता येताना पाहायला मिळाले. तर सचिन यांच्या खांद्यावरती दुरा असेल. आता मात्र गोलंदाज छोटासा गोलंदाज मात्र कलाकृती दाखवताना पाहायला मिळतो. छोटा पाक बडा धमाका. हो पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चांगला होता. एकदा अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण आकाश. काय थ्रो आणि काय क्षेत्ररक्षण चपळता पाहायला मिळते. अप्रतिम. तर पुन्हा एकदा 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्या देखील वाढवेल. धावसंख्या होते 12. इथे मात्र डेड बॉल नक्कीच पाहायला मिळाला पंचांमार्फत. इथे थोडंसं मात्र क्षेत्ररक्षण परिवर्तन करताना पाहायला मिळालं यष्टी रक्षकाच्या मार्फत. इथे मात्र पुन्हा एकदा काय असेल रणनीती पाहावं लागेल. तर थोडीशी खेळामध्ये रंगत आली तर प्रेक्षणीय सामना म्हणून नक्कीच पाहावं जातो. जेवढे मात्र तुम्ही खेळामध्ये रंगत आणाल तेवढं मात्र प्रेक्षक असो, कॉमेंटेटर असो किंवा DJ मार्फत आपल्याला सेलिब्रेशन दिलं जातं. इथे मात्र पहिलाच येतो सचिन यांच्या बॅटमधून आलेला खणखणीत दणदणीत षटकार. चेंडू गेला सीमा रेषे पार. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची, घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. इथे मात्र पुन्हा एकदा उंचावून दिलं क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा पाहूया जेल होतो का. आणि षटकारानंतर मात्र संतोषांच्या स्वरूपात मात्र अप्रतिम असा जेल. सचिन यांची विकेट मात्र खेळ संपुष्टात. सचिन बॅक टू द पवेलियन. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची, घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. इथे मात्र थोडीशी रणनीती पाहिलं गेलं तर धावसंख्या धावपटलावरती पाहिली तर धावसंख्या होती 18. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. विकेटचं पतन पाहिलं तर 4 गडी गेले तंबूच्या आश्रयाला आणि मात्र धावसंख्या ते केवळ 18 आणि 18. आता समीकरण असेल आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू 48 धावा. आता मात्र गोलंदाज येतो संदीप. आता मात्र सलामीचा फलंदाज असेल. सलामीची स्ट्राईकला असेल तो दीपक. अभिषेक मोरे मॅन फ्रॉम बिरमणी. तर अभिषेक यांच्या खांद्यावरती धुरा असेल.
पहिला चेंडू फुलटा चेंडू इथं इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी करतो आकाश आणि मात्र त्याचा भुर्दंड भोगावा लागेल चौकार समज. इथे मात्र पहिला चेंडू होता फुलटा चेंडू. अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळाली. अभिषेक मोरे मॅन फ्रॉम बिरमणी यांच्या फलंदाजी पहिला चेंडू होता. तर तुम्ही फुलटॉस चेंडू दिला तर मात्र नक्की फुलटॉस चेंडूवरती फलंदाज हवी होणार आणि मात्र त्याचं रूपांतर चौकारामध्ये होणार. आणि फुलटॉस चेंडूचं मात्र समीकरण घेतलं गेलं चौकारा समवेत. मात्र धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळाले. धावसंख्या 22. तर पुन्हा एकदा असेल समीकरण 17 चेंडू 44 धावा. पुन्हा एकदा हा इथे मात्र फिरकी जादुई कला दाखवताना पाहायला मिळाली. डॉट चेंडूची पाहायला मिळाली. कारण पहिला चेंडू फुलटॉस अभिषेक यांना कदाचित वाटलं होते पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू असेल, पण इथे मात्र थोडासा लेग कटर पाहायला मिळाला. हॅलो लेग कटर पाहायला मिळाला. चेंडू जाऊन विसवला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हो पुन्हा एकदा इथे मात्र खेळवला जातोय. अप्रतिम गोलंदाजी थोडीशी मात्र गोलंदाजीमध्ये चेंज केला आणि ते मात्र लेग कटर त्यांना कळून चुकलं की अभिजितचा लेग थोडासा लेग स्विंग कमी आहे. कधी अभिजित यांना गरज असेल की वायडिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र उभं राहून मात्र जर आडवा पट्टा जरी खेळला किंवा स्टंप आडून जरी खेळलं, तिन्ही विकेट ब्लॉक केले तर मात्र तुम्हाला मात्र चेंडू रडारमध्ये मिळेल. कारण लेग कटरला तुम्ही जेवढा वाईटच्या दिशेने मार्गस्थ व्हाल तेवढा मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये येणार. आणि इथे मात्र ते थेरला गेला आणि चेंडूला दाडलं सीमा रेषे पार. खडखडीत दणदणीत षटकार. आणि अशाच रणनीतीची गरज होती. ज्यावेळी मात्र गोलंदाजी ऑफ कटर किंवा लेग कटर करतो तेव्हा मात्र फलंदाजाला गरज असेल तेव्हा मात्र तुम्ही व्हाईटच्या लाईनवरती उभे राहा, तिन्ही स्टंप ब्लॉक करा. गोलंदाज कन्फ्यूज होतो आणि त्याचं रूपांतर तुम्हाला बेनिफिट मिळतं षटकारामध्ये. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळेल. धावसंख्या होते 28 धावा. तर विजयासाठी लक्ष असेल 14 चेंडू 38 धावा. आता मात्र गोलंदाजाला थोडासा गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल. जर गोलंदाजाला सुद्धा सांगितलं जातं की ज्या पद्धतीने फलंदाज वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळला जातो, तुम्हाला जेवढे ब्लॉक चेंडू मारता येईल त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतो. कारण ब्लॉक चेंडूला ज्यावेळी तिन्ही स्टंप क्लोज केले जातात, ब्लॉक केले जातात, त्यानंतर मात्र तुम्ही यॉर्करची खेळी कराल तर फलंदाज तो चेंडू मारू शकत नाही. इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलं. क्षेत्ररक्षक लावलं होतं चेंडू आणि ज्या विकेटचं पतनची गरज होती तो विकेट मात्र गेला तंबूच्या आश्रयाला. आणि अभिषेक बॅक टू द पवेलियन. करूया डीजेच्या सुरील संगीता मात्र विकेटचं स्वागत. महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते. KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. मात्र फलंदाजी होतो प्रयाग. आता समीकरण असेल 13 चेंडू 38 धावा. 13 चेंडू 38 धावा. तर मात्र समीकरण थोडंसं चेंज करा. एखाद्या फलंदाजाला मात्र आक्रमकपणा घ्यावा लागेल. आता मात्र फलंदाजी मार्ग येतो तो एका बाजूला असेल नॉन स्ट्राईक एंडला येतो प्रयाग आणि स्ट्राईक एंडला येतो दीपक कदम. इथे मात्र एलबीच्या स्वरूपात दंडित केलं जातं का पाहूया. नक्कीच एकदा वर्जित केली गेली. धावसंख्येत 1ने वाढ होते. धावसंख्येत होते 29. तर 3 षटकाचा खेळ संपुष्टात 3 षटकाखेर मात्र धावसंख्या होते 29. आता विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 37 धावा. चला विनंती असेल एक्स्ट्रा स्वयंसेवक पाणी घेऊन जायचं मित्रांनो, त्वरा करायचा आहे. स्वतः सूरज जंगम टीमचे ओनर आहे शिवाय फायटरचे इथे मात्र थोडंसं सेवा करताना पाहायला मिळत आहेत. मित्रांनो मी सेवा करेन पण जिंकून द्या. नक्कीच हेच ब्रीद असेल सूरज जंगम यांच्या मार्फत. चला ब्रेक संपवला गेला. अप्रतिम वेळ वाचवली गेली. नक्कीच कौतुक असेल शिवाय फायटर्स या संघाकडून. यस सर. पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले. चला इथे मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला नक्कीच शिवाय फायटरच्या फलंदाजामार्फत. आता एका बाजूला असेल तर प्रयाग, दुसऱ्या बाजूला असेल दीपक.
त्यामुळे सामन्यांकडे आता मात्र असेल तो दीपक आणि प्रयाग असं समीकरण मात्र खेळपट्टीवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजी मार्ग होतात गोलंदाज संतोष. तर मात्र काय रणनीती असेल पाहावं लागेल. इथं पॉवर प्लेचं षटकाची मात्र नक्की धुरा दिली तर संतोष यांच्या खांद्यावरती दीपक यांचा मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन मात्र डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि दणदणीत खणखणीत चौकार. इथे मात्र ज्या चौकाराची गरज होती रन येणं मित्रांनो महत्वाचं आहे. बॅटच्या अप्पर कट लागो इनर कट लागो धावा येणं गरजेचं आहे. इथे मात्र स्वतःला शपल केलं गेलं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. धावसंख्येत 2-4 ने वाढवली. धावसंख्या होते 33. आता समीकरण असेल धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली गेली 33. विजयासाठी सुद्धा समीकरण असेल सेम 11 चेंडू 33. तुम्हाला प्रति चेंडूला 3 धावा अर्जित करणं गरजेचं असेल. या चौकार षटकारांचीच खेळी करावी लागेल. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 33. विजयासाठी लक्ष असेल 11 चेंडू 33. इथे मात्र सामना 50-50 पाहताना पाहायला मिळते. 50% रन झालेले आहेत. तुम्हाला 50% रन मात्र नक्कीच गोळा करावे लागतील. तर पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं तर मात्र जोमकम असेल प्रयाग यांच्याकडे. धावसंख्या धावपटलावरती पाहिली तर धावसंख्या 34 34 धावा. इथे पुन्हा हो चांगला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्की अर्जित केली. एका धावेने मित्रांनो काही साध्य होणार नाही. तुम्हाला एखादा फलंदाज असा आक्रमकपणा टॉप गिअरमध्ये गाडी चालवणारा लागेल तो मात्र नक्की चौकार षटकारांची खेळी करू शकतो. एकेरी दुहेरी धावेने मात्र इथं काही साध्य होणार नाही. एकात तरी षटक तुम्हाला एक निर्णायक षटक इंटरव्हल षटक म्हणून नक्की त्याच्याकडे तुम्हाला पाहावं लागेल आणि तशी तुम्हाला खेळी करावी लागेल. इथे मात्र डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पाहूया सक्सेसफुल होतो का. येस सक्सेसफुल. आणि मात्र नातो मोठा षटकार. चेंडू गेला सीमा रेषे पार. करूया षटकाराचं स्वागत डीजेच्या मार्फत. डीजे टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची घेऊन आलोय. टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते. इथे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि जेल सुटला गेला. जीवदान मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का. येस 2 धावा यशस्वी पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेत सुद्धा घेणार का आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2 ने वाढवेल. धावसंख्या होते 43. आता विजयासाठी लक्ष असेल 7 चेंडू 23 धावा. या चेंडूवरती मात्र निर्णायक पारी असेल. या चेंडूवरती जर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला बॅटिंग पॉवर प्लेचा या चेंडूवरती चौकार किंवा षटकार येणं मात्र अनिवार्य असेल तर मात्र कुठेतरी मात्र जी रनांची कोंडी झाली ती मात्र फुटण्याची शक्यता असेल. एक विजयाच्या वेलीवरती एक चौकार षटकाराचं फुल येणं कुठेतरी गरजेचं आहे. पाहूया काय असेल. दीपक यांच्या खांद्यावरती धुरा असेल आता टीमची. हो 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 अप्रतिम नेत्र दीपक मॅग्निफिसेंट षटकार. चेंडू गेला सीमा रेषा पार. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. छोटा पॅक बडा धमाका. अप्रतिम. धावसंख्या होते आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची घेऊन आलोय. टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची धावसंख्या धावपटलावरती पाहिली तर धावसंख्या होते 49. विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 17 धावा. 6 बॉल मध्ये 17 धावा. 6 बॉल विथ रिक्वायर्ड 17 रन्स. इथे आता समीकरण असेल 6 चेंडू 17 धावा. आता दीपक यांना जास्त चेंडू फेस करणं गरजेचं असेल कारण दीपक यांच्यामध्ये जमकम आहे. त्यांनी दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही. 2 षटकारांची खेळी केली 1 चौकार आणि ज्या रनांची गरज होती ती मात्र नक्की त्यांच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळते. आता मात्र प्रयागांना गरजेचं असेल तर चेंडू निर्धाव झाला तर मात्र नक्कीच दीपक यांच्या खांद्यावरती टीमची धुरा देणं कारण दीपक यांनी छोटा पॅक बडा धमाका कृतीपेक्षा आकृती मोठी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. आक्रमकपणा पाहायला मिळाला. दिशाहीन फलंदाजी पाहायला मिळाली. आजच्यापर्यंत पाहिलं तर एक कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चौकार मिळाला. इथे मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये षटकार मिळाला आणि मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक अप्रतिमाचा षटकार पाहायला मिळाला. आता थोडंसं मात्र नक्की दीपक समीकरण असेल. आता गोलंदाजी मारतो आकाश मॅम फ्रॉम कुमटे. अप्रतिमाचा निखिल यांचा झेल घेतला होता
आता मात्र गोलंदाजी होतो आकाश. आता तर समीकरण असेल प्रयाग टू आकाश. हो इथे मात्र वाईट केली आणि गरज होती स्ट्राईक रोटेट होण्याची. कोणते चेंडू निर्धाव झाला नाही. वाईट प्लस अवांतर एक धाव. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या धावपटलावरती लागते 51. आता 6 चेंडू समीकरण असेल 15 धावा. पहिला चेंडू वाईट आणि कोणत्याही क्रिकेटचं पतन न होता किंवा कोणताही चेंडू निर्धाव न जाता मात्र नक्की ज्या गरज होती दीपककडे स्ट्राईकचा वारसा जाण्याची तो मात्र दीपक यांच्याकडे स्ट्राईकचा वारसा सुखरूपपणे दिला गेला. कोणती मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली नाही प्रयाग यांना. आकाशाने मात्र जणू दिवाळी बंफरच दिला. का चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला तर एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? कारण दीपक यांच्याकडे स्ट्राईक असणं गरजेचं असेल. प्रयाग यांना मात्र स्क्रीनवरती उभं राहणं गरजेचं असेल आणि इथं मात्र प्रयागच्या विकेट मात्र सॅक्रिफाईस केला जात आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतन. प्रयाग बॅक टू द पवेलियन. प्रयाग यांना मात्र यावं लागते तंबूच्या आश्रयाला. धावसंख्येत मात्र 1 ने वाढ. धावसंख्या होते 52 52. क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. तर समीकरण असेल 5 चेंडू 14 धावा. आता काय रणनीती असेल दोन्ही फलंदाज. आता मात्र प्रेक्षकांचा पारणं फेडणारा नक्कीचा सामना होता का पाहावं लागेल. धगधग दुगदुग दुगदुग वाढणारा सामना असेल का पाहावं लागेल. इथे मात्र दीपक यांच्या बॅटमध्ये उंचवला गेला. पाहूया. हो पुन्हा एकदा विकेटचं पतन आणि मात्र संतोष यांच्या मार्फत अनोख्या पद्धतीनं आणखी एक झेल घेतला गेला आणि विकेटचं पतन. दीपक षटकरांचं वादळ तुर्तास मात्र क्षमताला पाहायला मिळत आहे. विकेटच्या पतनासाठी वळूया डीजे कडे. डीजे मात्र सुनील संगीत. टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. चला धन्यवाद डीजे. आता मात्र समीकरण असेल धावपटलावरती धावसंख्या पाहिली तर धावसंख्या होते 52. आता शेवटचे 4 चेंडू शेष असतील. 5वं म्हणजे शेवटचा स्लोगन होतं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती असताना अक्षयच्या खांद्यावरती कर्णधाराने दिलेली धुरा मात्र यशस्वीरित्या पूर्ण करताना पाहायला मिळतोय. एक हलकाचा स्लोअर वन स्लो यॉर्कर मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा विकेटमध्ये पतन झालं. आता शेवटचे 4 चेंडू शेष असतील. 5वं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना 4 चेंडू 14. 4 चेंडूमध्ये समीकरण असेल 4 चेंडू 14 धावा. हो मारण्याचा प्रयत्न चांगला होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि मात्र बाईटच्या स्वरूपात एक धाव नक्की अर्जित केला गेला. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव अर्जित केला गेला. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या धावपटलावर होते 53. समीकरण असेल 3 चेंडू 13 धावा. तर मला इथे नक्कीच कोणाचे 13 वाजणार पाहावं लागेल. 3-13 कोणाचे होणार पाहावं लागेल. आता मात्र समीकरण असेल 3 चेंडू 13. या चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र थोडीशी निर्णायक पारी होणार का पाहावं लागेल. निर्धाव चेंडू आला तर मात्र पारडं वेगळं असेल. इथे मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनर एज लागली गेली. एक धाव अर्जित केली गेली. एका धावावरती मात्र समाधान मानावं लागत आहे कारण एका धावाने काही साध्य होणार नाही. आता समीकरण असेल 2 चेंडू 12 धावा. 2 षटकार अनिवार्य असतीलच. जर 2 षटकार मारले तर मात्र रंगत वाढेल. या चेंडूवरती षटकार आला तर मात्र नक्कीच गोलंदाज दबाव तंत्रामध्ये असेल. प्रेक्षकांची मनं जिंकणारा षटकार असेल. प्रेक्षकांना एक आशेचं किरण असेल की पुढच्या चेंडूवरती जर तर क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का असतो तर या चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र क्रिकेटची अनिश्चितता कायम. ओ मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग द ग्राउंड आणि जातो चवकार. थोडीशी ताकद कमी पडली. धावसंख्या होते 56. विजयासाठी लक्ष असेल आता 1 चेंडू 8 धावा. एक चेंडू बॉल दे. जुना बॉल.
त्याला या पुढचा होणारा सामना गावदेवी 3003 वर्सेस रोहित स्पोर्ट्स. रोहित स्पोर्ट्स नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कृपया सज्ज राहायचंय, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय हा सामना झाल्यानंतर आणि गावदेवी संघाला आपले फलंदाज सज्ज ठेवायचे. एक चेंडू 8 धावा. इथे मारण्याचा प्रयत्न चांगला होता. सुरेश चेंडू खाली. हो आणि बॅक टू बॅक 2 चौकार येणार का नाही, 2 धावावरती समाधान. आणि इथे मात्र नक्कीच रन येणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला पॉईंट टेबलमध्ये हेच रन कामाला येतील. आणि मात्र नक्की 3 धावा अर्जित केल्या गेल्या धाव 3 धावा अर्जित केल्या धावपटलावरती. आणि मात्र 5 धावांसाठी मात्र पराभूत राहावं लागलं, वंचित राहावं लागलं. आणि मात्र विजेता संघ ठरतो तो मात्र कुणाल 11. इथे मात्र पराभूत संघ ठरतो तो शिवाय रॉयल्स फायटर. विजेत्या संघाचं कुणाल 11चं खूप खूप अभिनंदन. आणि मात्र शिवाय रॉयल्स फायटरच्या संघाला पुढच्या सामन्यासाठी मात्र खूप खूप शुभेच्छा. चला या पुढचा होणारा